4 फेब्रुवारी जन आक्रोश महामोर्चा नाशिक. आम्ही रस्त्यावर उतरलो कारण शेवटी सहनशीलतेलाही मर्यादा असते. हा मोर्चा म्हणजे आवाज होता न्यायाचा आणि संविधानाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर जो अवमान झाला तो फक्त एका व्यक्तीचा नव्हता, तो प्रत्येक त्या माणसाचा अपमान होता ज्याला संविधानाने मान दिला आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा रस्त्यावर उतरायची गरज पडेल तेव्हा उतरूच, पण संविधान जाणून घेणं हे त्याहूनही जास्त गरजेचं आहे. कारण बाबासाहेब मोर्चांच्या आवाजात सापडत नाही, ते पुतळ्यातही सापडत नाहीत. ते पुस्तकांच्या पानात, विचारांच्या ताकदीत आणि सत्याच्या शोधात सापडतात. त्यांचे विचार जिवंत ठेवायचे असतील तर नुसत्या घोषणांनी उपयोग नाही. आपण बाबासाहेबांचे विचार जाणून घेतले तरच आपला आवाज ताकदीचा होतो, आणि त्याची जाण आली तर संघर्ष दिशेला जातो, आणि संविधान समजलं तर राष्ट्र खऱ्या अर्थाने समृद्ध होतो. आपण एकत्र आलो हे महत्वाचं आहेच, पण आपल्याला एकत्र ठेवणारं कणखर शस्त्र आहे ज्ञान. म्हणून रस्त्यावर तर उतराच, पण पुस्तकातही उतरा. दोन्ही ठिकाणी आपली उपस्थिती गरजेची आहे. संविधान शिका आणि मग लढा आणखी अचूक, आणखीन मजबूत करा. पण अर्थात हे माझं मत आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, लक्षात असू द्या, संविधानाची जाण, समृद्ध राष्ट्र निर्माण.